सर्वांना प्रथम कवटेसार मतदारांना माझा नमस्कार. आणि पुढील वर्षी ऑक्टोंबर 2027मध्ये किंवा नोव्हेंबर 2027मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. आणि आपलं जे काम आहे ते काम आपण करायचं. आपलं जे प्रामुख्यानं काम आहे ते मतदारामध्ये जागरूकता आणली पाहिजे. आज आम्ही मतदान करतो आहे म्हणजे काय करतो आहे ह्याचा नेमका अर्थ आम्हाला समजला पाहिजे. आज आपल्या गावामध्ये काय होते, ह्याला पाडायचं म्हणून त्याला मतदान करतात आणि त्याला पाडायचं म्हणून ह्याला मतदान करतात. असलं हे राजकारण आपल्या गावामध्ये होता कामा नये. आपल्याला जे मतदान करत आहे ते विचारधारेला करत आहे. आपल्याला जे मतदान करत आहे ते पक्षाला मतदान करत आहे, ना कुठल्या माणसाला मतदान करत आहे. आज भारतामध्ये प्रामुख्याने दोन म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जर बघायला तर शिवसेना आहे, BJP आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, असे हे आपल्याकडे पक्ष आहेत. आणि आम्हाला मतदान आहे ते पक्षाला करत आहे. आज आम्ही काय करतो आहे, आज आम्ही माणसाला मतदान करतो आहे. तसं आम्हाला करायचं नाही. जे मतदान करत आहे ते माणसाला केलं पाहिजे. आज आम्हाला हेच कळण झाली की आम्ही नेमकं मतदान टाकतोय कुणाला आणि त्या मतदानाचा आपल्याला फायदा काय होतो हे लोकांनी कळलं पाहिजे. आज बघा, आज समजा तुम्ही जनगण पाटलाला मतदान टाकताय, ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही ते मतदान जनगण पाटलाला टाकत नाही, तर ते तुम्ही मतदान टाकताय कोणाला टाकताय, स्वाभिमानी पक्षाला टाकताय. आज ते नीती कोणाची आहेत, कुठल्या पक्षाचे काम करतात, तर ते स्वाभिमानी पक्षाचे काम करतात. आज समजा तुम्ही पोपट नानाला मतदान टाकताय, तर ते तुम्ही मतदान पोपट नानाला टाकत नाही, तर ते यड्रावकरांनी टाकताय, कारण ते कोणाचे काम करतात, यड्रावकरसाठी. असा त्याचा तो अर्थ आहे. आज समजा जनगण पाटलाला पाडायचं म्हणून पोपट नानाला मतदान टाकायचं, पोपट नानाला पाडायचं म्हणून जनगण पाटलाला मतदान करायचं, असं करू नका. आज आपलं जे युद्ध आहे किंवा आपला जो विरोध आहे तो माणसाला नाही, आपला जो विरोध आहे तो विचारसरणीला आहे. आज बघा, तुम्ही आज येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक लोक, अनेक तरुण पोरं उत्साही असणार. त्या तरुण पोरांनी मी विनंती करतो, तुमची विचारधारा कुठल्या पक्षाशी जुळत्या त्या पक्षाकडनं तुम्ही राहावा. भले तुम्हाला BJPची तत्त्व पडत असली तर तुम्ही BJP संगत राहावा. समजा तुम्हाला काँग्रेसची तत्त्व पडत असली तुम्ही काँग्रेसबरोबर राहावा. हे उगाच समजून घ्या, ह्याचा परिणाम फार मोठा होतो आहे आणि ह्यानं आपलं गाव मागे जाते. आज समजा तुम्ही निवडून आणला आणि तुम्हाला निधी आणत असला तर तो तुम्हाला आमदाराकडनं आणायला पाहिजे किंवा खासदाराकडनं आणला पाहिजे. आणि तो समजा खासदार कुठल्या पक्षाचा आहे ते त्यावर ते तुम्हाला ठरवणार, किंवा आमदार कुठल्या पक्षाचा आहे. समजा पंचायत समितीला कोण निवडून आले, जिल्हाला कोण निवडून आले, त्यांच्याकडनं काम असलं ती कुठल्या पक्षाकडनं आहे त्या पक्षाकडनं तुम्हाला ते काम मिळणार. तुमच्या वैयक्तिक ह्याला बघून ते काम मिळणार नाही. विषय समजून घ्या, फार गंभीर विषय आहे. आणि आज विचारसरणी महत्त्वाची आहे. आणि आज जी तरुण पोरं निवडणुकीला उत्सुक आहेत त्यांच्याकडं गावासाठी काय योजना आहेत, त्यांनी गावासाठी गावचा विकास कुठल्या पद्धतीने करणार ते लोकांना कळलं पाहिजे. आम्ही काय करतो आहे असं, आज बघा मी माझं वैयक्तिक अनुभव सांगू. मी आज पण ज्यांना विरोध केला आहे ते कोणाला वैयक्तिक विरोध केले नाही. त्यांची विचारसरणीला त्यांची एखादी गोष्ट पटली नाही त्याला माझा विरोध होतो आहे. आज बघा, गेल्या वर्षी मे महिन्यात आम्ही आध्यात्मिक सभा ठेवलेली आणि पाऊस पडला आणि आम्हाला कार्यक्रम ठिकाणं बदलायला लागलं. आणि आम्ही बशिरी याच्याकडे गेलो, चाचा म्हटलं असंच आमचं नियोजन होतं, पाऊस पडला आणि तुमचा मसुरीचा हॉल आम्हाला द्या. तर ते ठीक आहे म्हटले, तुम्ही तुमचा कार्यक्रम तिथे करा. ही खरोखर बघा, आता ह्या गोष्टीसाठी मी चाचाचा विरोध करू काय करणार नाही. कसं आहे, माणसाला विरोध करत नाही. आज मला एक सांगा, चाचानी जागा जी दिलीत ती मला दिलीत काय ती माझ्या विचारसरणी दिलीत. बाबा चाचाला वाटलं बा हे चोंगू काय चांगलं झालं, ह्याला जागा देऊया. तुम्हाला सांगतो, तुमच्या विचार जी सारणी आहे त्याला ती महत्त्वाची आहे. आज समजा मळीकडं बघितलं
तर आमच्याकडं संभळपांच्याला वाटली भारी झाल्या तिकडं मुरमीकरण झाले आणि ते काम बघा दिलीप गाढवे आणि पोपट नाना यांनी तिथं गेली 3 महिने सकाळ संध्याकाळ दुपार जाऊन ते काम पूर्ण करून घेतलेत. आम्ही त्या कामाला विरोध करणार नाही. ते काम जर आज त्या वाटेची किंमत काय ते आम्हाला माहिती आहे. आम्ही त्या वाटेला गेली 25 वर्ष झाले आणि आमचं काय हाल झाले ते आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला आता किती सुख मिळाले हे पण आम्हाला माहिती आहे. आज गावकऱ्यांना मी विनंती करतो, तुम्ही जे मतदान करणार आहे ते माणसाला करू नका, तर तुम्ही मतदान जे करणार आहे ते पक्षाला करा. आणि जोपर्यंत हे गणित तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत ते काय खरं नाही. आज बघा परिस्थिती फार भयानक आहे. जसं मला काही गोष्टी कळतील, आज समजा विकास सुतार आहेत ते काम कुणाच करतात तर ते शिवसेनेसाठी काम करतात. आज तुम्ही समजा आज विकास सुतार यांना मतदान टाकताय तर ह्याचा अर्थ पूर्णपणे असा पाहिजे की बाबा आम्ही मतदान शिवसेनेला टाकले. आज समजा तुम्ही मतदान जनगणून पाटलाला करताय तर ते तुम्हाला असं पाहिजे की आम्ही शेतकरी संघटनेला मतदान करलो आहे. आज समजा तुम्ही महालिंग पाटलासनी मतदान करताय तर तुम्ही काँग्रेसला मतदान करताय असे तुमची भावना पाहिजे. तर तो ह्या जातीचा आहे, त्या जातीचा आहे, ह्या जातीचा आहे असं जरी तुमच्या डोक्यात जे असलं तर ते काढून टाका. ते आपल्या गावासाठी पण धोक्यादायक आहे, ते आपल्या महाराष्ट्रासाठी पण धोक्याचं आहे आणि आपल्या देशासाठी पण धोक्याचं आहे. आज आम्हाला जे मतदान करायचं आहे ते विचारसरणी करायचं आहे आणि तुमची विचारसरणी काय आहे ते एकदा ठरवा तुम्ही. आणि मी तरुण पिढीला आवाहन करतो, जी लोक निवडणुकीला राहणार त्यांनी कुठल्या पक्षासाठी काम करणार आहेत ते पक्ष जाहीर करावा. आणि समजा पक्षाचा त्यांना वैयक्तिक उभं राहायचं असलं तर त्यांनी वैयक्तिक राहावं, कोणाचा आधार पण घेऊ नये. आज समजा तुम्ही एखाद्याचा आधार घेताय तर त्याचा अर्थ करणार आम्ही समजणार की बाबा तुम्ही त्यांच्याकडे आहे, असा विषय आहे. समजून घ्या. येणाऱ्या काळात आज कवडसाळ गावासाठी विकासासाठी आमच्याकडे काय प्लॅनिंग आहे ते पण येणाऱ्या काळात आम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर सांगणार आहे. आणि आज आपल्याला कुठल्या माणसाला विरोध करणे, आपल्याला सगळे लोक सारखीच आहेत. पोपट नाना पण आमचाच आहे, जणू चेअरमन पण जनगण पाटील पण आपलंच आहेत, बशिराजा पण आपलंच आहेत, विकास सुतार पण आपलंच आहेत. फक्त आपला जे विचार पाहिजे ते विचार, आपला जे विरोध पाहिजे ते विचार साधले पाहिजे. आज समजा बाळू कुर्णे ते पण आपलेच आहेत, के जे कांबळे ते पण आपलेच आहेत, महालिंग पाटील ते पण आपलेच आहेत. आज आम्हाला जे विरोध करायचा आहे त्यांच्या विचारसरणी करायचा आहे. त्यांचं जे समजा एखादी तत्व नाही पटली तर त्या तत्वाला विरोध करायचा आहे. आणि खरोखर मी कवडसाळ नागरिकांना विनंती करतो की त्यांनी येणाऱ्या काळात जागृत व्हावं आणि जे मतदान करणार आहे ते मतदान तुम्हाला पक्षासाठी करायचं आहे एवढंच सांगतो. जय हिंद, जय भारत.